मी यापूर्वीही भरपूर कथा केल्यात. माझ्या 30 वर्षाच्या इतिहासात एवढा मोठा पंडाल व एवढे मोठे आयोजन पाहिले नाही, असे कौतुक उद्गार पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केले. शिवभक्तीमध्ये दृढ विश्वास आणि समर्पण भावना असेल तर सुखाची झोळी भरण्यातील सर्व अडथळे आपोआप दूर होतील. शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहण कराल तेवढी तुमची भक्ती तुम्हाला शिवापर्यंत घेऊन जाईल, असा संदेश पूजनीय पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांना दिला. अस्तगाव येथे भक्तिमय वातावरणात 4 दिवसांच्या शिवपुराण कथेचा प्रारंभ लाखो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवाचा जयघोष करीत करण्यात आला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शिवपूजन करून शिवपुराण कथेचा प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी भाविकांच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक मोडल्याचे दिसून आले. कथेच्या निमित्ताने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन झाल्यामुळे गर्दी असूनही भाविकांना कथेचा आस्वाद घेता आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. पूजनीय पंडित प्रदीप मिश्रा यांनी साईबाबांच्या भूमीचा उल्लेख करून शिवपुराण कथा या भागामध्ये होणे या पाठीमागे सुद्धा एक मोठी पुण्याई आहे. शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सुद्धा मनामध्ये भाव असावा लागतो आणि कथेचा आयोजन करण्याचा भाव मनामध्ये येणे यामध्ये सुद्धा शिवाची आराधनाच दडलेली आहे. विखे पाटील परिवाराला मिळालेली पुण्याई पाहता कथेचं आयोजन करणे, त्यांच्या मनामध्ये येणे यामध्ये शिवभक्तीमध्ये असलेला भाव आणि दृढ विश्वास याचे द्योतक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शिव आराधनेमध्ये दया, करुणा असणे महत्त्वाचे आहे. शिवाच्या मंदिरात जाऊन आराधनेमध्ये सातत्य राखणाऱ्या भाविकांना आलेल्या अनुभवरूपी पत्रांचे प्रदीप मिश्रा यांनी वाचन करून कोणत्याही भक्तीमध्ये निर्मल भाव असावा लागतो, त्यातूनच भक्तिरूपी आनंद आत्मसात करता येतो. मी यापूर्वीही भरपूर कथा केल्यात. माझ्या 30 वर्षाच्या इतिहासात एवढा मोठा पंडाल व एवढे मोठे आयोजन पाहिले नाही, असे सांगून विखे पाटील परिवाराचे महादेवावर असलेल्या विश्वासाला पूजनीय पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी प्रणाम केले. वर्षों से भगवान शिव की ये पवित्र कथा का इंतजार हो रहा था और आज शिवजी की कृपा से, करुणा से, उनकी उदारता से, बाबा देव अधिदेव महादेव की कृपा से ये पवित्र कथा शिरडी के इस पवित्र लोनी गांव में पहुंची है. आप सब किस्मत वाले हो, भाग्यशाली हो, जो शिव कृपा से ये पवित्र कथा आप सभी को श्रवण करने का बड़ी कृपा है, करुणा है, उनकी उदारता, उनकी दया. और जब तक शिव कृपा ना हो, भगवान शंकर की करुणा ना हो, भगवान शंकर की दया ना हो, तब तक आप और हम शिव महापुराण के पंडाल में बैठकर कथा सुन ही नहीं सकते. दुनिया में आगे बढ़ाने वाले कम होते हैं और दुनिया में डराने वाले ज़्यादा होते हैं. पर यदि अपना विश्वास, अपना भरोसा दृढ़ होता है, भगवान के प्रति अपना भरोसा, अपना विश्वास जब पूर्ण दृढ़ होता है तो डराने वाले तो दूर हट जाते हैं पर बढ़ाने वाले आगे. कल हम जब फ्लाइट से आ रहे थे तो डॉक्टर साहब कह रहे थे, सुजय विखे पाटिल जी, हमने उनसे पूछा कि कितने वर्षों से ये राजकीय कार्य चल रहा है. तो कहा, गुरुजी, हमारे दादाजी, परदादाजी, पिताजी सभी इस पवित्र क्षेत्र में संपूर्ण ग्रामवासियों की सेवा करते रहे, इसलिए गांव के लोग उनसे इतना प्रेम करते हैं कि उनको कुर्सी पर बिठा ही देते हैं. ये
शिव कथा कर रही है, भगवान शंकर का चरित्र कर रहा है, शिव महापुराण की कथा कर रही है कि जब घर के बुजुर्गों का, घर के बड़ों का, घर के माता पिता का, घर के वृद्ध जनों का जब आशीर्वाद होता है, घर के बुजुर्गों का जब आशीर्वाद होता है, घर के बड़ों का जब आशीर्वाद होता है, सतगुरु का जब डराने वाले पीछे हट जाते हैं, आगे बढ़ाने वाले आपका हाथ पकड़कर आगे बढ़ाते चले जाते हैं। भगवान देवादिदेव महादेव का प्रसंग कथा है, भगवान शंकर की कथा कहती है कि भगवान शंकर की पवित्र कथा व्यक्ति के जीवन में एक विश्वास को प्रकट करती है, एक भरोसे को दृढ़ बनाती है। आप लाखों की संख्या में शिव महापुराण की कथा को श्रवण करने के लिए पधारे हो। शायद हमने जितनी कथाएं बाची हैं, हमने जितनी कथा करी है, 30 से 35 साल के इतिहास में यह पहला पंडाल है जो इतना लंबा लंबा, इतना चौड़ा, इतना विशाल। और उसमें भी सबसे बड़ी बात तो ये है कि कथा के पहले दिन ऐसा कोई पंडाल नहीं है जो रत्ती भर भी खाली पड़ा हो, पूरे के पूरे बाबा की कृपा से भरे पड़े। प्रणाम करते हैं हम आपको, नमन आपके विश्वास को, आपकी श्रद्धा को, आपके शिव के भरोसे को, आपके शंकर भगवान की अविरल भक्ती को। या प्रसंगी सर्वांचे स्वागत करताना मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्याची मिळालेली संधी ही पूर्वाश्रमीची पुण्याईच आहे। सनातन संस्कृतीला साजेसा असा शिवपुराण सोहळा आजपासून सुरू होत आहे। सर्व भाविकांच्या पाठबळाने हा आध्यात्मिक सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, राहता।